रामकृष्ण रे. माझ्या वडिलांची मिरासी गा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. उपवास पारणी राखीला दारवंटा, केला भोगवाटा आम्हाला. आमच्या पूर्वजांपासून चालत आलेली वतंदरे पांडुरंगाच्या चरणाची सेवा करणं. म्हणजे आमच्या आई वडिलांनी उपवास करून, पारणे करून जे काही सुख असेल, जे काही पुण्यकर्म असेल, सर्व काही आमच्या वाटेला दिले. जन्माचे सार्थक होण्याचा मार्ग आम्हाला मोकळा करून दिला, आमचा उद्धार केला. अहो, आम्हाला हाताला धरून ते या मार्गावरून घेऊन जात आहेत. सर्व काही पुण्य असेल ते आमच्या झोळीत टाकत आहेत. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करेल. खरंच आम्ही भाग्यवान आहोत की असे आईवडील आम्हाला लाभले. माऊली शारीरिक तपाबत बोलतात ना, सकल तीर्थाचे धुरे, जे का माता पितरे, तया सेवेची किर शरीरे लोण केली. म्हणजे सर्व तीर्थापेक्षा श्रेष्ठ जे आई वडील आहेत, त्यांच्या सेवेसाठी शरीराला जो मी ओढून टाकतो, त्याचे ते तप हे खरे तत्व. म्हणजे अशी तपसाधना निरंतर आमच्या हातून घडावी, हीच पांडुरंगाच्या चरणी मी प्रार्थना करतो. आज प्रथम एक गणेश वंदना म्हणून आदरणीय दादा आणि आदरणीय भाई यांच्या चरणी आम्ही सातही भावंडे म्हणजे शालिनीताई, श्रीभाऊ, शीतल, सोनाली, दीपाली, रोहित आणि मी एक कविता सादर करणार आहोत. म्हणजे मनोभावे आम्ही एक शब्द समजून त्यांच्या चरणी अर्पण करणार आहोत. आम्ही भाग्यवंत, आम्ही भाग्यवंत, ऐसा पिता लाभला पुण्यवंत. आम्ही भाग्यवंत, ऐसा पिता लाभला पुण्यवंत. पुण्याची शिदोरी, सत्कर्माची सावली. पुण्याची शिदोरी, सत्कर्माची सावली, लाभली आम्हा सुसंस्कृताची माऊली. लाभली आम्हा सुसंस्कृताची माऊली. आम्ही भाग्यवंत, ऐसा पिता लाभला पुण्यवंत. परमार्थाचा मार्ग, अध्यात्माचे अनुष्ठान. परमार्थाचा मार्ग, अध्यात्माचे अनुष्ठान. तया प्रेमळ मनाची जगा वंदनीय पावलं. तया प्रेमळ मनाची जगा वंदनीय पावलं. आम्ही भाग्यवंत, ऐसा पिता लाभला पुण्यवंत. आम्ही भाग्यवंत, ऐसा पिता लाभला पुण्यवंत. चैतन्याचा पुतळा, पंढरीच्या विठोबाची लाभली कृपाचार. पंढरीच्या विठोबाची लाभली कृपाचार. खरंच आम्ही भाग्यवंत, ऐसा पिता लाभला पुण्यवंत. ऐसा पिता लाभला पुण्यवंत. ऐसा पिता लाभला पुण्यवंत. आत्ताच 30 जानेवारीला आदरणीय दादांचा अमृत महोत्सवी वाढदिवस साजरा झाला. भाईंचे निवृत्ती दातार, भाईंचे सकल तीर्थ, भाईंचे वडील बंधू म्हणजे आदरणीय दादा. आदरणीय दादांना या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त मनपूर्वक शुभेच्छा देतो. त्यांच्या उदंड आयुष्यासाठी, उत्तम आरोग्यासाठी पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो. केदारनाथ बाबाच्या चरणी प्रार्थना करतो. मी दरवेळा बोलतो, भाई आणि दादा म्हणजे तसे विठ्ठलाचे समचरण उभे विठ्ठल. भाई आणि दादा म्हणजे जगणे समाजासाठीचे. तर त्यांनी ऐहिक जीवनामध्ये यज्ञ मांडलेला आहे. एक वाग्यज्ञ आणि दुसरा ज्ञानयज्ञ. म्हणजे एकजीव असलेले भाई आणि दादा यांचा वाग्यज्ञ आणि ज्ञानयज्ञ हा जरी वेगवेगळा वाटत असला तरी त्याचा उद्देश मात्र एकच आहे, समाजसेवा, लोककल्याण आणि दुसऱ्याचे हित जोपासणे. त्याचे तत्वच मुळात माऊलींप्रमाणे आहे, सर्व सुखी सर्वभूती संपूर्ण होईल. आता या वाग्यज्ञ आणि ज्ञानयज्ञाबाबत माऊली बोलतात ना, एकी शब्दी शब्द यजिदे तो वाग्यज्ञ म्हणजे, न्याये न्याय गमिजे तो ज्ञानयज्ञ. आता दादांचा वाग्यज्ञ म्हणजे काय याबाबत मी प्रथम बोलतो. म्हणजे यज्ञात वेदांत शब्दाचा उच्चार करून शब्दांनी शब्दांचे हवन केले जाते, त्याच वाग्यज्ञ म्हणतात.
शब्द हा ईश्वराचा श्वास आहे. शब्दांनी ईश्वराला संतुष्ट करतात. पसायदान मागताना मौली काय म्हणतात? आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ कोशावे. माऊलींनी शब्दांची सुमने ईश्वराला अर्पण केली, ईश्वराला संतुष्ट करण्यासाठी. अहो, माऊलींसारखे प्रेमाने न्हाऊन निघालेले आमचे दादांचे शब्द म्हणजे आईच्या मायेने गोंधळलेले, वात्सल्यपूर्ण. माऊली म्हणतात ना, वाचे बर्वे कवित्व, असे दादांचे कवित्व, असे दादांचे शब्द. ऐसी अक्षरे रसिके परी अमृताही पैदा जिंके. दादांचे शब्द म्हणजे एक सांस्कृतिक श्रीमंती. दादांचा एक एक शब्द म्हणजे लाख मोलाचा. अहो, मुखातून आलेली वाणी नाही, कंठातून आलेली वाणी नाही, हृदयाच्या गाभाऱ्यातून उमललेले शब्द परावाने येते. शब्दातून झळके ज्ञान कर्मवृत्ती, अशी दादांची ती अमृतवाणी. तैसे साच आणि मवाळ मितले परिसरळ, बोले दैसे कल्लोळ अमृताचे. तुकाराम महाराज म्हणतात ना, आम्हा घरी शब्दांची रत्ने, शब्दधन वाटू जनलोका. हे दादांनी हा वाग्यज्ञ मांडून समाजापुढे आध्यात्मिक आणि परमार्थिक आणि सुसंस्कृतपणाचे शब्द मांडले. शब्द हाची देव, शब्दची गौरव पूजा कर. हे दादांच्या शब्दांचे श्रवण करून माणूस तृप्त होतो. ऐकता रुची न विटे पियुष जैसी, म्हणजे अमृताप्रमाणे गोड असल्याने ऐकताना वीट येत नाही. पुढा स्नेह पादरे, मागे चालत अक्षरे, असे दांडे शब्द, असे शब्द बोलतात. अहो, त्यांचा वाग्यज्ञ कशासाठी? समाजासाठी. म्हणजे आपल्या विचारातून, समाज प्रबोधनातून, अध्यात्मातून, परमार्थातून लोकसेवा घडावी. समाजात सद्भावना आणि प्रेम निर्माण व्हावे. भूता परस्परे पडो मैत्री जीवांचे, हे असा दादांचा वाग्यज्ञ निरंतर चालत आलेला. आता भाईंचा ज्ञान यत्न म्हणजे काय, याबाबत बोलतो. माऊली म्हणतात ना, न्याये नेय गमिजे तो ज्ञान यत्न. म्हणजे ज्ञानाने नेय म्हणजे जे ब्रह्म जाणता येते, त्यात ज्ञान यत्न म्हणतात. भाईंना आपण ज्ञानी म्हणतो. या ज्ञान शक्तीचे निपाडे, हे आगवेची गा चोकडे, ऐसे सामर्थ असे चोकडे ज्ञानी बाई. अहो, ज्ञानाच्या शक्तीसमोर सर्व काही शून्य आहे. आणि असे ज्ञानाचे सामर्थ्य अंगीभूत असलेले ज्ञानी बाई. ज्ञान म्हणजे शैक्षणिक ज्ञान नाही, मला इथं आत्मज्ञान बोलायचं. एक भगवत वाक्य आहे, जे भगवान श्रीकृष्ण कुरुक्षेत्रामध्ये अर्जुनाला सांगतात. नाना शास्त्रे पटे लोक, नाना दैवत पूजन, आत्मज्ञान विनापार्थ सर्व कर्म निरर्थक. जे विविध शास्त्राचे लोक पठण करतात, विविध देवदेवताचे पूजन करतात, परंतु त्यांच्याकडे आत्मज्ञान नाही, त्यांची सर्व कर्म निरर्थक ठरतात. आणि भाईंची सर्व कर्म सफल होतात. का? तर ते आत्मज्ञानी आहेत. म्हणून तर भाईंना आपण कर्मयोगी बोलतो. भाई म्हणतात ना, ते देणे ईश्वराचे. जे भाई आपल्या ज्ञान यत्नात आपली सत्कर्मे ईश्वराला अर्पण करतात. म्हणजे त्याद्वारे ईश्वराची एक प्रकारे ते पूजा करतात, ईश्वराला संतुष्ट करतात. त्या सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची विरा, पूजा केली होय अपार तोषाला. म्हणजे भाई आपल्या ज्ञान यत्नात कोणत्याही फळाची अपेक्षा न धरता समाजाच्या कल्याणासाठी, सुखासाठी झगडत असतात. म्हणजे या सत्कर्मात सर्वांना सोबत घेऊन असतात. ईश्वरी कृपेने सर्वांना पाहिजे ते मिळावे, म्हणजे त्यांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण व्हावा. जो दे वांछिल तो ते लाहो प्राणीदाते. म्हणजे सर्वांच्या सुखात, सर्वांच्या कल्याणात त्यांचे सुख सामोरे असते. येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला. जे असे दोन्ही यज्ञ करते सत्पुरुष,
पुण्यवंत, नीतिवंत, यशवंत, वरदवंत, आचारशील, विचारशील, दानशील, धर्मशील आदरणीय शब्दप्रभू दादा आणि माऊलीबाई यांच्या चरणी पुन्हा एकदा नतमस्तक होतो. खरंच आम्ही भाग्यवंत आहोत या कुळात जन्माला आलो. असे पुण्यवंत वडील आम्हाला लाभले, जिथे भक्ती आणि परमार्थाचा मार्ग मिळाला. जीवन सुसंस्कृत झाले, सफल झाले असे आम्हाला वाटते. माऊली म्हणतात ना, श्रुती स्मृतीचे अर्थ आपणच हुनी मूर्त, अनुष्ठान जगा देत वडील हे, तयांची आचरिता पाऊले, पाहुणी सात्विक श्रद्धा चाले, तो तेच फळ ठेवले ऐसे ला. अहो, श्रुती आणि स्मृतीचे अर्थ असलेले आणि जगाला अनुष्ठान देणारे वडील, आणि आमच्या या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून सात्विक श्रद्धेने चालल्यात, पुढे गेल्यात, आम्हालाही तेच फळ अनायासे प्राप्त होणार आहे. असे आमचे वडिलांचे अद्भुत कार्य आहे. वडिलांचे पुण्य कर्म आहे. आमचे माऊली म्हणतात ना, ऐसा बाप पुण्यवंत, जगी भक्ती बीजासी सुक्षेत्र. म्हणजे भक्तीचे बीज जेथे उमलते किंवा जे भक्तीचे बीज उमलण्यासाठी एक सुपीक क्षेत्र लागते ते दादा, आणि आपल्या वाणीतून हे सर्व निर्माण करतात ते दादा. असे भक्तिपूर्ण पुण्यवंत वडील. दादांनी आध्यात्मिक पुढे निर्माण होईल हा ध्यासच मनात घेतलाय. अनेकांना त्यांनी अध्यात्म परमार्थ मार्गाला लावले. म्हणजे ते प्रत्येकाला ज्ञानेश्वरची प्रत देत असतात. लोकांनी चांगल्या मार्गाला लागून जीवनाचे सार्थक करावे. म्हणजे आपल्या वाणीतून, लेखणीतून माणसांची एक प्रकारे त्यांनी जवळीक साधली. खरंच दादा, म्हणजे तुम्ही मायेने आणि प्रेमाने माणसं होती. अतिशय नम्र आणि प्रामाणिक अशी आपली अंतर होती. खरंच दादा, आपली स्तुती ही शब्दांच्या पलीकडे आहे. म्हणून माऊलींच्या शब्दात बोलतो, चरणी ठेवी जय माता हेच बोल. आपली स्तुती म्हणजे शुद्ध सोन्याला चांदीचा मुलामा देण्यासारखी आहे. समोर त्यांच्या आईला बोलले होते ना, चिंता करीत विश्वाची. त्याचप्रमाणे तुम्हाला प्रत्येक लोकांविषयी मनात चिंता, याचे कसे होईल, याचे चांगले झाले पाहिजे. म्हणजे आजकाल जगात चितणारी लोक आहेत, पण एखाद्याचे चांगले व्हावे असे वाटणारी फार कमी लोक राहिले. समर्थ म्हणतात ना, दुसऱ्यांच्या दुःखे दुखावे, दुसऱ्यांच्या सुखे सुखावे, सर्वच सुखी व्हावे, ऐसे निकांत वासनाच विना. म्हणजे दुसऱ्यांच्या दुःखाने आपण दुःखी होता, दुसऱ्यांच्या सुखात सुख मानतात. म्हणजे आपल्या गावात कोणाचे वाईट झाले तर त्याचे दुःख मनाला लावून घेतात. याला कामावर घ्या, याचे चांगले झाले पाहिजे. म्हणजे असे चांगले सतत लोकांबाबत चांगली मनधारणा करत राहणारे आपण. तर तुम्हाला फक्त आपल्या घरातील मुलांचे चांगले व्हावे असे वाटत नाही, सर्व मुलांचे चांगले व्हावे असे वाटते. समर्थ म्हणतात ना, मुले उदंड झाली वडिलांची म्हणे अवघ्यांवरी, तैसी अवघ्यांची चिंता करी तो हा महापुरुष. असे कोमल हृदयाचे, सत्वशील वृत्तीचे आदरणीय दादा. आता दादा, पाठ थोपडणारी लोक आता राहिली नाहीत. पाठीवरून हात आता पायाखाली बसवतो, म्हणजे पाय ओढणारी वृत्ती या समाजात. आपण मात्र एखाद्याचे चांगले झाले पाहिजे आणि चांगले काम केले तर त्याची पाठ थोपटतात. कोणी 10वीत चांगले मार्क पाडले तर त्या गुणवंत मुलाला भेटतात, त्याचा सत्कार करतात, त्याला मदतही करतात. अशी प्रोत्साहन देणारी तुमची काळ. म्हणजे प्रत्येकाने चांगले शिक्षण घ्यावे, मुले शिकली पाहिजे, त्यांची प्रगती झाली पाहिजे, हे तुम्ही मनात जोपासलेले एक ध्येयच आहे. आपल्या या यशस्वी वाटचालीच्या, आपल्या या महान कार्याचा खरंच अभिमान मानतो. दादा, मला आजही तो प्रसंग आठवतो. मी लहान असताना गेट समोर तुमची ती ब्लू कलरची एमटी होती. मी ती गाडी तुम्ही ती स्टँडवरती उभी केली होती. स्टँडवरून तुम्ही ती गाडी काढत होता. मी बाहेर त्या गाडीसमोर उभं होतो. त्या गाडीवर सर्व मुलाबांची नावे होती, पण त्यात पुढे एक नाव होते क्रॉसमध्ये, बंधुप्रेम. मी आपल्याला विचारले होते, दादा हे बंधुप्रेम कोणाचे नाव आहे?
त्याला आपण सांगितले होते, बंधुप्रेम म्हणजे भावाभावातील प्रेम. दादा, आपले बंधुप्रेम म्हणजे एक संस्कृतीची शिकवण आहे. राम लक्ष्मणासारखे, श्रीकृष्ण बलरामासारखे, निवृत्ती महाराज आणि माऊलीसारखे. निवृत्ती परानुभव नेमा, शांती पूर्ण क्षमा ज्ञानदेव. आपले आणि बहिणीचे प्रेम हा एक आदर्श आहे. जे आपले ज्या शब्दातून जे व्यक्त करतात प्रेम, त्यात प्रेमाने मन भरावून जाते. मला आठवतं बहीण आपण एक पत्र लिहिलं होतं, ते मी पत्र वाचलं होतं. त्या पत्रात असा एकही शब्द नाही की ज्यामध्ये प्रेम अमृत नाही, कुठे थोरला धाकटा असे काही जाणवलेच नाही. भाईंचे वडील बंधू आपण त्यात एक लिहिले होते, मी वाचले होते. अण्णा जाताना आपल्याला सांगून गेले होते, बहीणच्या पाठीशी राहा. बहीणशी एक मनाने सोबत राहून आपण बंधुप्रेमाची एक विविध आठवण किंवा एक ओळख जगासमोर करून ठेवली आहे. बहीणच्या वाढदिवशी आपण बोलला होता. बहीणचे लहानपणापासून ते आत्तापर्यंत बहीणला पाहणारा एकमेव मी आहे. आपण लिहिलेले ते पुस्तक बाई, त्यातले एक फोटो, तो हृदयाला म्हणजे डोळ्यांना पाजर पडतो. एक ममतेचा पाजर पडणार तो क्षण. आपले व बहीणचे ते अलिंगन, प्रेमाने बहीणच्या गालावर उठलेल्या त्या ममतेच्या खुणा. दादा, आपले ते मायेचे आलिंगनच वेगळे. ज्या ज्या वेळेला मी ते आलिंगन पाहतो मन भरावून जाते. माऊली म्हणतात ना, दीपे दीप लावला तैसा परिश्वंगू तो झाला. दादा, आपल्या आलिंगनात भाई कोण आणि दादा कोण हेच कळत नाही. दीप आणि प्रकाशा एक वंकीचा पाडू द्यायचा. ज्याप्रमाणे दिवा आणि प्रकाश यांच्यात एकत्व असते त्याप्रमाणे तो माझ्या ठाई तैसा मी तया माझी. म्हणजे दादा, आपले बंधुप्रेम हे वेगळंच आहे. मला वाटतं दादा, आपले बंधुप्रेम हे माऊलींच्या फुललेल्या मोगऱ्यासारखे. मोगरा फुलला फुलला, फुले विसुता बहरू कळ्यात आला. दादा, मी आपला उल्लेख शब्दप्रभू दादा असाच करतो. तैसे शब्दाचे व्यापकपण, देखीचे असाधारण, पाहतया भावज्ञा फावते गुण चिंतामणीचे. म्हणजे दादांच्या शब्दाचे व्यापकपण म्हणा असामान्य आहे. दादांच्या शब्दांचा विचार केला, अभिप्राय जाणला, त्या चिंतामणीसारखे गुण दिसतात. हा माझा अनुभव आहे. खरं दादांचे शब्द, दादांच्या शब्दाला असलेले ते रूप, दादांचे ते अलंकृत शब्द. माऊली म्हणतात ना, नाना वाग्यज्ञवानानी तव वाचेची लागे कामवावी, वेदा वेदची बोलावी प्रतिष्ठा दे. दादा, वाचेची देवता सरस्वती, तिचे जेव्हा वर्णन करावे लागते त्यावेळी वाचेचाच उपयोग करावा लागतो. आता वेदांचा मोठेपणा जसा वेदांनी सांगावं, ती कोमळ वाचा आपली आहे. ते थोरवी दाखवणारे शब्द फक्त आपलेच आहेत. आपले बहीणबाबतचे प्रेमही वेगळे आहेत. त्यांची बरोबरी कोणी करू शकणार नाही. आम्ही 4 ओळी बोलून प्रेम व्यक्त करतो बहीणबाबत, पण आपली फक्त प्रेमाची एक हाक भाई यात सर्व सामावले असते. मलाही वाटते की आपल्यासारखी ती बहीणविषयीची ओढ माझ्या मनात कायम राहू, सतत वाढो. दादा, बहीणबाबत फक्त आपणच बोलू शकता. भाई आणि दादा हा जिव्हाळाच वेगळा आहे. मला तर दादा ज्या वेळेला फोन करतात त्याला विचारतात, भाई जेवले का, भाई मुंबईवरून निघाले, भाई सातारवरून निघालेत का, ते येतील, ते आले का, बहीणची मालिश करतो ना. आम्हाला नाही विचारले तरी चालेल, पण बहीणची काळजी घे. रवी, भाई म्हणतील तेच, आपल्याला बाकी काही नको. सेवा हाच दारवंटा, तो स्वाधीन करी सुबटा. जे बहीणविषयीचे निस्सीम आणि निस्वार्थ प्रेम, आपली जागा कोणीच घेऊ शकणार नाही. दादा,
परमार्थाचा मार्ग आपण निवडला आणि मुळातच आपला स्वभाव निस्वार्थी. त्यात डॉक्टर नायकवडी हे आपले गुरु, त्यांचे अनेक सत्कर्माचे किस्से आपल्यासोबतचे आपण आम्हाला सांगितले, आपल्या मुखातून आम्ही ते ऐकले आहेत. गावोगावी जाऊन आपण प्रवचन करता, नाचो कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी. हे तुमचा ज्ञानाच्या दीपाने सर्व ठिकाणी निरंतर सत्कर्माची दिवाळी साजरी होत आहे. आपल्या सत्कर्माचा उजळता राजमार्ग, जीवनात यशाचे अनेक मार्ग समाजाला दाखवत राहील. ते चालते ज्ञानाचे बिंब, दयाचे अवयव, ते सुखाचे कुंभ. अशा सुखकारक दादांना, आदरणीय दादांना अमृत महोत्सवी वाढदिवसाच्या पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. नमो तरुणमय सूर्या, म्हणजे नुकताच तारुण्यामध्ये प्रवेश करणारी आपली अवस्था, उन्मयीचे लावण्य, त्वयेचे तारुण्य लाभलेले आदरणीय दादा, आपणास वारंवार नमन करतो. आता विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञ तोषावे, तोषोनी मर्द्यावे पचायला नये. आपले कृपाशीर्वाद सतत आम्हावर राहो, ही आपल्या चरणी प्रार्थना करतो. धन्यवाद. राम.